म्हणजे आजी म्हणत होती की आपल्याला जर मुलगी झाली ना ती मुक्तासारखी संबळवादक होईल. त्या दोघींना नात हवी. काय करायचं बोल. मला वाटतंय त्या दोघींची इच्छा पूर्ण करायची वेळ आली आता. तुम्ही काय नाही म्हणजे आता माझी आई आणि आजी तर हट्ट करतात. काय करायचं बोल. काय करायचं काय तुम्ही ना लगेच असं. ठीक आहे काही बोलू नकोस. सगळ्यांना आपण आनंदाची बातमी डायरेक्ट देऊन टाकू. तुम्ही पण ना काय लगेच असं म्हणजे आनंदाची बातमी देऊया म्हणजे. मग ऑब्विसली ना. आर्या थांब. कशी काय काय आलं. काही नाही. काय नाही काय हे बघ तुला काय सांगते. इकडे बस आपण इथे बस हे आपण दोघी बोलूया. अरे हे अशी काय नक्कीच हॉलमध्ये काहीतरी घडलेलं दिसतंय. उगाच नाही याचा मूड खराब झालाय. बघायला हवं काय घडलं ते. दादा असं तोंड लपवत कुठे गेले असतील. यांचं असं चाललंय तर म्हणून आर्याचा तिळपापड झाला. काय करेल ही बिचारी. सॉरी म्हणजे हे दिसले का तुम्हाला दोघांना. म्हणजे तुमचं लक्ष होतं का. दादांना नाही काय झालं. अगं हे कुठेच नाहीयेत. कुठे जातात कुणास ठाऊक. सांगू नाही जात नाहीत. या आधी असं कधी केलेलं नाही अगं त्यांनी. आई 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 रिलॅक्स रिलॅक्स. तू पॅनिक होऊ नकोस. मी बघतो. बघता आलो. कुठे जात असताना काही कळतच नाही मला. मोठी आई नका काळजी करू. हे गेलेत ना बघतील. वैजंती अलीकडे तू रावसाहेबाची लईच काळजी करतेस. कळतंय मला पण हे वागतातच असं ना. काय करू. काळजी वाटतेच मग मला. अगं पण तू सारखा त्याचाच विचार करतेस. आई अगं बघ अगं मी दादांना बघून आलो. ते ऑफिसमध्ये पण नाही आहेत. इव्हन घराच्या आजूबाजूला चेक केलं तिथेही नाही आहेत. मी त्यांना फोन ट्राय केला पण त्यांनी फोन पण नाही उचलला यार. पाहिलं हे असं करतात मग काळजी वाटणार ना सासूबाई. असं का वागतोय तू. सारंग अंबिका आणि दत्ता घरात आहेत का. हो पण तू असं का विचारतेस. आठवते का मागल्या टायमाला रावसाहेबा गेला होता घराबाहेर तेव्हा ही दोघं बी घरातनं गायब होती.
तुला एक सांगायचं होतं. काय? माझ्यावर पुन्हा तेच झालं. तेच म्हणजे? माझ्या खिशातून पैसे चोरीला गेले पुन्हा. म्हणजे कशाने? पण तुम्ही परत खिशात का पैसे ठेवलेत? यावेळेला चोर खिशात ठेवले होते तरी चोरले. अहो एवढा मोठा चोर घरात आणून ठेवलाय आपण, म्हणजे तो कुठून ना कुठून तरी लंपास करणारच ना. पण मला हे कळत नाही की अशाला एवढे पैसे लागतात कशाला. मला काय माहित, पण माझे पैसे गेले ना. तुमचे पैसे गेले पण नीट ठेवत जा, पुढच्या वेळेपासून आपण पैसे गेले. हळूहळू मध्ये घाबरवते कशाला? मला काय झालं ते कळलं का? कसं करणार आम्हाला? राव दादा पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखे गायब झालेत. काय? आणि सगळेजण तुम्हा दोघांवर पुन्हा एकदा संशय घेत आहेत. आम्ही काय केलंय? आता ते तुम्हालाच माहित काय केलं ते. नाही नाही हो, तुम्हाला नाही माहित, मला नाही माहित, मग ते असे वहिनी, अरे अहो वहिनी काय ऐकते मी हे? अगं दादा घरात नाही म्हणून तुम्ही आमच्यावर संशय घेताय. वंच तुम्हाला कुणी काही बोलतंय का? का सगळ्या गोष्टी स्वतःवर ओढवून घेताय तुम्ही? दादांचा फोन आहे. हॅलो. अहो दादा कुठे आहेत तुम्ही? मी जरा एका महत्वाच्या कामासाठी बाहेर आलोय, कळलं ना? उशीर होईल मला. अहो दादा मग सांगून जायचं ना. अरे सगळं सांगत बसणार का? महत्वाचं काहीतरी असतं, नाही बोलतायत मला. हा नंतर सांगेन. दादा हे बघा, मला तुम्ही चुकीचं समजू नका. बघा खूप काळजी वाटते हो तुमची, म्हणून म्हणतोय की किमान मला तरी सांगत जा ना, कुठे चाललायत, कधी येणार, काय काम आहे. अरे बाबा, ते जे काम आहे ना ते मी आता सांगू शकत नाही. मी तुला सांगतो ना, आल्यानंतर सगळं सांगतो. हा चल ठेवतो. बंद केली तर दात तोडी. चल. रिक्षा लवकर लवकर. चला चला त्या रिक्षाच्या मागे चला. चला चला त्या रिक्षाच्या मागे. झाली ना पटली ना तुमची खात्री आता? कसं काय आमच्यावर तुम्ही संशय घेऊ शकता? वंच कुणीही संशय घेत नाहीये तुमच्यावर, आणि जे तुम्हाला माहिती देतायत ना ती अत्यंत चुकीची देतायत. सारंग काय म्हणाले हे? अगं ही दादा म्हणाले की त्यांना एक इम्पॉर्टंट काम आहे, सो त्यांना जावं लागलं. अहो पण कुठल्या कामासाठी गेलेत हे काही सांगितलं नाही का? विचारलं यार मी, पण ते रागवले माझ्यावर. सारंग हे ना गेल्या वेळेसारखंच होत आहे. मी तुला आठवतं गेल्या वेळेला पण त्यांनी फोन केला होता, मेसेज केला होता, आणि आपण ते लक्षात घेतलं आणि विसंबून राहिलो त्या गोष्टींवरती. पुन्हा तेच होत आहे. कुठल्या संकटात नसते सापडलेले. नाही मला पण त्यांचं वागणं खटकतंय, पण मला काय वाटतं की आपण हायपर व्हायला नको. आपण थोडं शांतपणे या गोष्टीचा विचार करूया. आणि हे बघ नाही अगं, ह्यावेळी त्यांनी स्वतःहून फोन केलाय आणि तो पण लगेच. वय मलाही असं वाटतंय की आता इतके दिसते घरी नव्हते, महत्वाची सगळी कामं खोळंबली असणार. निदान त्यांनी आपल्याला कळवलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही सांगू शकत ना, आपण पण समजून घ्यायला पाहिजे. मुक्ता अगं समजून घेण्याचाच प्रयत्न करते, पण टेन्शन तर येतच ना ग. सारंग हे आज रात्रीपर्यंत घरी नाही ना आले तर तू फोन लावून दे मला. मला स्वतःला बोलायला लागेल त्यांच्याशी. हे सगळं ना जरा अतिच होत चाललंय सारंग. अगं लय काय झालेलं नाही. हा आणि तू बी असा येडा वाकडा विचार करू नगस. चल वैजंती आत खोलीत चल, शांत हो, काय होत नाही. चल तू चल चल. मुक्ता इकडे सर, इम्पॉर्टंट बोलायचं. चल. मी नक्की सांगतो. सकाळी आर्याने नाचगाण्याचा विषय काढला तेव्हा तो मला म्हणाला होता, काय मला कसं तरीच होतंय. म्हणतो आज मी करमणूक करणार आणि पूर्ण श्रम परिहार करूनच येणार. म्हणजे तो कुठल्या तरी त्यावाल्या बाईकडे
नाचगाणं करायला गेलाय. दादा अहो ती रिक्षा गेली ना पुढे, आपल्याला तिच्या मागे जायचं. चला ना, तुम्ही का थांबवली रिक्षा? अहो ताई, तो मोहल्ला चांगला नाही, चांगल्या घरच्या मुली तिकडे नाही जात. मग चांगल्या घरचे पुरुष जातात का? हा अहो तेच सांगतोय, स्त्री असो या माणूस असो, तिकडे सभ्य लोक जात नाही. अरे पण मला जायचंय रे तिकडे. चला ना दादा प्लीज. हो ताई, कशाला जाता? माझा ऐका, जाऊ नका. जायचं असेल तर दुसरी रिक्षा पकडा आणि जा. ठीक आहे रावसाहेब, तुम्ही परत जाताना इथूनच जाणार ना? आणि जरी मी तिकडे येऊ शकले नाही ना, तरी माझ्याकडे मोठा प्रूफ आहे. अरे याची बिजली गिरी ती ना वैजान नाच ना मग काय नाच. हा हिंदी बोलणारा पाहुणा कोण आलाय? याला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय. हा कोण हाय हे हुडकून काढायच पाहिजे. पाहुणं, आपलं मागच्या जन्मीचं काही नातं होतं वय? नाही, तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. पैसा दिलाय ना चंपा,
वो नाचने का दिया है, सवाल पूछने का नहीं। ये आंखें है ना, इसमें से सिर्फ नशा बाहर आना चाहिए, सवाल नहीं। एकदम फट करके उंगली अंदर डाल के बुलबुल को बाहर निकालेगा। सिर्फ नचने का। अहो ताई, तुम्ही येताय का नाही? नाहीतर दुसरा रिक्षा पकडा, मी चाललोय. दादा ऐका माझे, हे बघा, एकदा तो माणूस इकडे आला ना की आपण लगेच निघूया. दोन मिनिट थांबा ना प्लीज प्लीज. अहो तिकडे गेलेला माणूस रात्रभर येत नसतो का? अहो तो एरियाच तसा आहे. तिकडे गेलेला माणूस ना फक्त ऐश करतो, तो काय रात्रभर येणार नाही. कचक्यान ही गोड धमकी जास्त जवळची वाटायला लागली. पाहू ना, तुमचं नाव, गाव, पत्ता, तुमची ओळख सांगा ना. तुझ्या आधार कार्डाला माझं राशन कार्ड काय लिंक करायचं आहे? तसं नाही हो पाहुणा, पण माणूस तिलाच्या जवळचं वाटतोय आणि ही बेरकी नजर जरा जास्तच ओळखीची वाटते. नजरेनं ओळखते न? अरे आपल्या वाजव वाजव, तुझे सूर वाजवील. वाजव वाजव, नाही का वाजव. मोठी आहे, तुम्ही अंधारात का बसल्या होता? नाही ग, मन ना पुन्हा विचलित व्हायला लागलं. नको नको ते विचार येतात डोक्यात, मनात. मन जप करायला बसले पण तिथेही मन लागत नाहीये माझं. मुक्ता, तुझ्या स्पर्धेच्या वेळेला यांच्या बाबतीत जे झालं तसंच पुन्हा नाही नको होणार. मोठी आहे, तसं काही नाही होणार. आणि दादांचा स्वभाव तुम्हाला माहित आहे ना, एकदा एखादी गोष्ट मनावर घेतली ना की ते करतातच. ना वाईट अनुभव त्यांनी एकदा घेतलाय, त्यामुळे ते आता अजून सावध असणार आहेत. नाही ठीकच आहे, पण निदान फोनवर सांगायला काय हरकत आहे की ते कुठे आहेत, काय काम करतायत, एवढं तर सांगायला हरकत नाही ना. कदाचित कामच तसं असेल, किंवा नाहीतर आजूबाजूला कोणीतरी असेल म्हणून ते स्पष्ट बोलू शकत नसतील. आणि घरातले पुरुष कसे असतात तुम्हाला माहित आहे ना. स्वतःचं थोडं जरी टेन्शन असलं ना तर ते कधीच कुणाला कळू पण देणार नाही. आपल्या चेहऱ्यावर कायम हसू, आनंद, एवढंच त्यांना पाहायचं असतं. आणि दादाही हेच करत असणार आहे, मला खात्री आहे. म्हणून मला असं वाटते आपण आत्ताच काही अंदाज नको बांधायला. आणि समजा अजून उशीर झाला, अजून आले नाहीत ना, तर मी यांना घेऊन त्यांना शोधायला जाईन. आता खरं तर आहे तशीच आहे परिस्थिती, काहीच बदललेली नाहीये. पण तुझ्या शब्दाने इतका धीर आलाय मला. आत्ता तू जसं मला समजवलंय, जसे शब्द वापरलेस ना, आता मी तसंच्या तसं जाऊन सासूबाईंना समजवते. त्यांना पण टेन्शन आलंय ग, धीर येईल त्यांना पण जरा. थँक्यू. आले वय आले. आता कुठे हिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतंय. मुक्ता, तू असं आईला काय समजवलंस? अहो, मोठ्यांना दादांच्या बाबतीत
आधीसारखं काही घडतंय का याची भीती वाटत होती. मी काही नाही, धीराचे 4 शब्द बोलले फक्त. स्वतःच्या मनात अजूनही भीती आहेच. अहो मलाही काळजी वाटते. दादा अजून आले नाही आहेत, कुठं आहेत ते, परत नाही आले तर. मुक्ता, हे बघ, डोंट वरी, मी आहे ना, मी जाईन त्यांना बघायला. नाही नाही, तुम्ही एकटं नाही. दादांसारखं अजिबात वागायचं नाही. मी तुमच्या सोबत येणार. पण नाही नाही, पण नाही बिन नाही, मी सोबत येणार म्हणजे येणार. बरं